नवलनगर येथे श्री कुलस्वामिनी धनदाई मातेच्या भव्य यात्रोत्सवानिमित्त माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते पूजा व आरती, भाविकांची मोठी गर्दी। धुळे तालुक्यातील नवलनगर येथे आदिशक्ती धनदाई देवीचा यात्रोत्सव 22 मार्च 2026 पासून सुरू झाला असून या यात्रेनिमित्त या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून खानदेशातील अनेक कुळांचे कुलस्वामिनी असलेल्या धनदाई मातेची देवीची यात्रोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडते। ते या यात्रोत्सवानिमित्ताने जावूड तसेच कुडाचाराचे कार्यक्रम या ठिकाणी भव्य स्वरूपात केले जातात। मान मानता शेंडी उतरवण्याचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात पार पडत असतो। तर या ठिकाणी धनदाई देवी ट्रस्टच्या वतीने सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली असून अतिशय भक्तिमय वातावरणात धनदाई देवीचे यात्रोत्सव या ठिकाणी यावर्षी भव्य स्वरूपात पार पडत आहे। गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत चालत आलेल्या यात्रोत्सवाच्या आयोजनासाठी या ठिकाणी माजी मंत्री विजय नवल पाटील हे संपूर्ण यात्रोत्सव कार्यक्रमात स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी यात्रोत्सवासाठी लक्ष देत असतात। धुळे अंमळनेर रस्त्यालगत असलेल्या नवलनगर येथे सुसज्ज वनराईने नटलेले असे धनदाई देवीचे मंदिर असून या मंदिराची स्थापना माजी मंत्री विजय नवल पाटील व सौ शीलाताई विजय पाटील यांनी सदर देवस्थानची प्रतिष्ठापना केली होती। तर दरवर्षी या ठिकाणी भव्य स्वरूपात यात्रा भरवली जाते। नवलनगर या गावाला परिसराला जवळपास 20 ते 25 खेडे जोडले असून त्यानिमित्ताने या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व खेडेपाड्यावरील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात व या ठिकाणी धनदाई देवीचं दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात। तर त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी वणीगडावर पायी जाणारे भाविक देखील या ठिकाणी देवीचे दर्शन घेतात व या ठिकाणी प्रवासादरम्यान या ठिकाणी या भाविकांसाठी मंदिर विश्वस्तांच्या वतीने व्यवस्था देखील करण्यात येत असते। तर त्याचबरोबर या ठिकाणी सुमारे 5 ते 7 दिवस या ठिकाणी या भरणाऱ्या यात्रोत्सवासाठी धनदाई देवी ट्रस्टच्या वतीने अथक परिश्रम घेण्यात येत असतात। तर या यात्रोत्सवात यावर्षीचे प्रमुख आकर्षक म्हणून 24 मार्च 2026 रोजी रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचे कीर्तन पार पडले। तर 25 मार्च 2026 रोजी शिवाभाऊ सांगवेकर सह सौ रेखाबाई धुळेकर यांची कल्याणकारी लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन आज करण्यात आले होते। तर सुरुवातीला या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता माजी मंत्री विजय नवल पाटील व सौ शीलाताई विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी होम हवन पूजा आरती महाआरती करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते। तर 4 ते 5 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात दिनांक 27 मार्च 2026 रोजी विद्या शिवानी अंमळनेरकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे देखील आवाहन धनदाई देवी मंदिर विश्वस्त यांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रम यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी माजी मंत्री विजय नवल पाटील, सौ शीलाताई विजय पाटील, अनिकेत उर्फ बाळासाहेब पाटील व चंद्रकांत देसले, मनोहर बापू पाटील, महेंद्र पाटील, पिंटू धनगर, रवींद्र पाटील, कांतीलाल पाटील, संजू पाटील, राजू पाटील, संतोष पाटील, भूषण सुरंशी, चंद्रकांत देसले, राजभूषण पाटील, सुरेश पारके, निलेश माडी, विनोद बागले, महेश गर्दे, चेतन थोरात, नंदलाल पाटील, मधुकर पाटील, योगेश वाघ, भूषण पाटील, मयूर पाटील, जयेश पाटील, राकेश पाटील, शुभम पाटील, समाधान गोपाळ, मनोज काडे, सागर गोपाळ, गिरीश कुवर, विशाल पाटील, दीपक मोहिते, राजेंद्र पाटील, मनोज पवार, राज पाटील, भुवनेश पाटील, विजय भील, शरद भील, प्रकाश गायकवाड, विशाल बागुल यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या ठिकाणी आदिशक्ती धनदाई देवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे। तर या यात्रोत्सवात प्रामुख्याने या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू, संसार उपयोगी वस्तू यासह फरसाण, खेळणी, पाळणे असे विविध दुकाने या ठिकाणी थाटले असून भाविक आदिशक्ती धनदाई माता देवीचं दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा लाभ घेत आहेत।
प्राणव्याह वनव्याह उदनव्याह गमनव्याह ब्रह्मणे नमः नमः नैवेद्यं च वर्वयामि। बरोबर आपण आयु आरोग्य ज्ञान चैत्र मासे शुक्ल पक्षे अष्टमी ध्येय मम राम सर्वांगे सुंदर उडींदोराचे कंटे लागे महापुत्ता भवाचे जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नावळीचा मोरा तुझ गौरी कुमारा चंदनाची होते कुंकुम केसारा हिरे गडचा मुकुटा शोभतो भरा हृदय प्रेमा बोले करणी सागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती। कापूर गावाच्या द्रौपदी पदाला हाताळू दे कापूरासन भाव भक्तीचा कापूरासन भाव भक्तीचा सुगंध वाहू दे ज्ञान कळेना काही देवा कळेना काही सत्यारोपे गंपनीमा सत्यारोपे गंपनीमा पाहत आहे नेत्री ज्ञान मुखेना हृदय मूर्ती देवा हृदय मूर्ती बालभक्तीने केली देवा बालभक्तीने केली देव कापूर आरते सर्वरवरम कर्णावतार सर्वरदार श्रीदार सदाव संतप्रदार भवं भवानी जयकर्मानि कर्मणियागरम आरते निगलमं देवतावन्दनम्माः कलिंगतांगरमन्दिरकरणं नमः नमोस्तुते कृते। धन्यवाद माता की दंडई माता की जय दंडई माता की जय कुलस्वामिनी दंडई माता की जय।
दरवर्षाप्रमाणे यावर्षी दंदाई माता यात्रोत्सव सुरू केलेला आहे. आता 3रा दिवस सुरू झालेला आहे. काल एक चांगलं कीर्तन होतं. आज नामांकित लोकनाट्य तमाशा आहे. पण दिवसभर लोकांची या ठिकाणी भाविकांची गर्दी चालू असते आणि उद्यापासून पुन्हा सप्तशृंगीवर जाणारे भाविक या ठिकाणी थोडा वेळ थांबतात, दर्शन घेतात, विश्रांती घेतात आणि पुढे मार्गस्थ होतात. एक मोक्याचं ठिकाण आहे आणि जे लोकांना चांगल्या पद्धतीने आता आकर्षण निर्माण झाल्यामुळे वर्षभर इथं रोज 30 ते 40 लोक जोडप्यासहित किंवा व्यक्तिशा अशा पद्धतीने येतात, देवाचं दर्शन घेतात, थोडा वेळ थांबतात. तर इथं वनराई चांगली झालेली आहे 4 एकरवर. मागच्या बाजूला 5 एकरवर पुन्हा आणखी झाडं मोठाली होत आहेत. त्या ठिकाणी आम्ही पुढच्या वर्षापासून बैलांचा एक बाजार 6-7 दिवस ठेवणार आहोत. त्या बैलांबरोबर गीरगाई असतील, आजूबाजूच्या खेड्यातल्या नामांकित शेतकऱ्यांनी जे जोपासलेले आहेत त्यांचासुद्धा इथं खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतो. कारण ठिकठिकाणी असे लोकांना स्पॉट मिळाले हे काही का त्यांना बार्गेनिंगला मिळाले तर जरूर शेतकऱ्यांचा जो आवडता आणि गरजेचा बैल बाजार आहे तो या ठिकाणी आम्ही सुरू करू शकतो. इथल्या गावच्या लोकांचं सहकार्य आहेच, पण त्याचबरोबर बाजूला वणी, शिरडाणे, सापटर्णे, आंबोडे अशा विविध गावाचे नावरानावरी या लोकांचं एक प्रेम म्हणून आणि आपलीच यात्रा असं समजून त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे. म्हणून ही यात्रा 6-7 दिवस चाललेली आहे. त्याचबरोबर काल कीर्तनानंतर आज सकाळी मानता मानणाऱ्या लोकांनी जे एरवी मस्जिदला जात होते 60 किलोमीटर ते आता इथे येऊन मुलांची शेंडी उतरणे, मानता साजरी करणे असं 30-40 गाव या ठिकाणी जे आहेत त्याच्यामध्ये काही कुळं जे आहेत ते कुळं या दंदाई मातेला मानतात. त्यांची देवी ही दंदाई माता आहे आणि म्हणून आम्हाला समाधान आहे की या ठिकाणी आपण काहीतरी लोकांसाठी एक सोय करू शकतो. बाजूला पुढच्या वर्षी काही रेस्ट हाऊससारखं बांधण्याची योजना आहे. 5-6 दिवस लोक राहतील, त्यांना स्वच्छतागृह आणि इतर काही सुविधा मिळतात का ते बघतो. कंपाऊंडसुद्धा या ठिकाणी झालं. सगळ्या लोकांचे सहकार्य, काही लोकांचं थोडाफार आर्थिक योगदान आणि श्रमदान या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. लोकप्रतिनिधी इथं गट्टू बसून दिलेले आहेत, सुधारणा चाललेल्या आहेत. आणि तुमच्यासारखे मीडियावाले जे काही आमच्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतात त्यामुळे या यात्रेचं महत्त्व दिवसेंदिवस आता वाढत चाललं आहे. लोकभावनासुद्धा चांगली होते. आम्हाला त्याच्यामध्ये समाधान आहे.